शिवशक्ती उच्च माध्यमिक विद्यालय काकंडी येथे शिक्षक दिन सोहळा संपन्न। आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी गुरुवार काकंडी येथे शिवशक्ती व उच्च माध्यमिक विद्यालय काकंडी येथे शिक्षक दिन साजरा करण्यात शिक्षणाचे खरे मानकरी, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे, ज्यांनी सर्वप्रथम शिक्षणाचे बीज पेरलं, मानव जीवनातून अज्ञानरूपी अंधकार दूर केला, असे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले तसेच सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवशक्ती महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव सर व सहशिक्षक विद्यार्थी यांनी महात्मा फुले व सर्व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त सर्वांना फुले देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। प्राचार्य जाधव सर, प्रकाश गोवर्धन पवार, सुपरवायझर संजय कुमार, समर्थराव कोडगाव सहशिक्षक, शादुल गुलाब शेख सहशिक्षक, मारुती भुजंगराव हेडगे, उदय गोपाळराव बोरगावकर, राजेंद्र विश्वनाथ वानोळे, विश्वनाथ सकाराम जाधव, बापूराव धनसिंगराव राठोड, बालाजी रघुनाथ कोल्हे, जयदीप संभाजी बागल, संजय कुमार भुजंगराव लुंगारे, गणपत माधवराव जाधव इत्यादी शिक्षक वर्ग उपस्थित होते। जनतेचा आवाज 24/7 न्यूज साठी नांदेड प्रतिनिधी अशोक झालारे। काकंडी ताजी नांदेड येथे अतिशय उत्साहात शिक्षक दिन साजरा केला जात आहे। सर्व विद्यार्थी, सर्व माझे शिक्षक वृंद सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत आणि नांदेडपासून 15 किमी अंतरावर शिवशक्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे। 5वी ते 12वी असे शाळा इथं आहे काकंडीला आणि या शाळेमध्ये जवळजवळ 1250 विद्यार्थी दररोज शिक्षण घेत असतात। माध्यमिक 5वी ते 10वी तसंच उच्च माध्यमिक 11वी 12वी कला विज्ञान असे वर्ग भरत असतात आणि सदर शाळेमध्ये जवळपास एक 10 ते 12 खेड्यातील आजूबाजूच्या विद्यार्थी इथं शिकण्यासाठी दररोज येतात। पूर्ण भारतभर एक शिक्षक दिन म्हणून किंवा शिक्षकाला अर्पित केलेला दिवस आहे। शिक्षकाचा आदर व्हावा, सन्मान व्हावा म्हणून हा दिवस साजरा केला जातो। आम्ही आमच्या शाळेमध्ये दरवर्षी हा दिवस शिक्षक दिन अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करतो, तो याही वर्षी करत आहोत। या शिक्षक दिनानिमित्त आज आमचा हा शाळेचा वृक्ष छोटंसं रोपटं लावलं होतं शाळेमध्ये। आदरणीय आमच्या शाळेचे सचिव आदरणीय जाधव साहेब, LK जाधव साहेब, आणि तो वृक्ष आज मोठा झाला आहे। विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट, यावर्षी 5वी ते 12वी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आमच्याकडे आहेच, पण यावर्षी या वृक्षाला वाढ झाली, ब्रँचेस वाढल्या आणि आमच्या विद्यालयाला महाविद्यालयात रूपांतर झालेलं आहे। आमच्या इथं कला, वाणिज्य आणि विज्ञान या BA, BCom आणि BSc हे तिन्ही फॅकल्टी यावर्षी आमच्या इथं आलेले आहेत आणि हा वृक्ष खूप मोठा झालेला आहे। सर्वांचा आशीर्वाद आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकाप्रती प्रेम निर्माण व्हावं, समाजाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, समाज एक उत्कृष्ट आणि चांगला बलशाली बनावा म्हणून आमच्या शाळेत बरेच उपक्रम घेतो आम्ही। विद्यार्थी हे पालकासंबंधी, शिक्षकाविषयी आणि समाजाविषयी चांगले राहावेत अशी आमच्या शाळेत निर्मिती केली जाते। त्यासाठी आमच्या शाळेचे प्राचार्य आदरणीय विपिन जाधव सर, आमच्या संस्थेचे LK जाधव साहेब हे सतत प्रयत्नशील असतात आणि आमच्या शाळेतून एक नव्हे तर दरवर्षी शेकडो विद्यार्थी मिलिटरी असेल, पोलीस फोर्स असेल किंवा अधिकारी असतील किंवा मोठमोठे हॉस्पिटल जसं जे हॉस्पिटल आहे, सरांनी आता सांगितलं की मंत्रालयामध्ये आमचे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर आमचे विद्यार्थी आज मोठमोठे हॉस्पिटल, मोठमोठे कार्यालय, मोठे अधिकारी 24 न्यूजचे प्रतिनिधी आमच्या शाळेमध्ये आले आणि त्यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहिली, त्याबद्दल त्यांचं प्रत्यक्ष धन्यवाद व्यक्त करतो। आमच्या शाळेची स्थापना ही 11 जून 1993 पासून झालेली आहे। वर्ग 8 पासून सुरुवात आहे आणि आज शाळेला जवळपास 30 वर्षे पूर्ण झाली स्थापनेला। 5वी ते 12वी वर्ग, त्यानंतर BA, BCom, BSc, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस, त्यानिमित्ताने आज आमच्या शिवशक्ती माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालय या शाळेमध्ये शाळेच्या संकुलामध्ये आज जयंती साजरी अत्यंत उल्हासाने साजरी करण्यात आली आणि या शिक्षक दिनानिमित्त मी एवढं सांगू इच्छितो, आज आमच्या शाळेला 1993 पासून जे मान्यता मिळालेली आहे त्यापासून आजपर्यंत जास्तीत जास्त मुलींची सुरक्षा या ठिकाणी घेतली गेली असल्यामुळे या ठिकाणी मुलींचं प्रमाण जे आहे हे जास्त आहे। आमच्या शाळेमध्ये सर्व प्रांगणामध्ये CCTV कॅमेरेज आहेत आणि विशेष विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये जे ऋणानुबंध आहे ते ऋणानुबंध अत्यंत प्रेमळ आहे आणि या प्रेमळ ऋणानुबंधामुळे आम्ही जे शिक्षणाचं योगदान देतो
आणि त्यांना जे प्रेरणा देतात हे म्हणजे आमचे सचिव श्री LK जाधव साहेब, त्यानंतर आमचे मुख्याध्यापक विपिनजी जाधव सर यांनी जे परिश्रम घेतात आणि यांनी जे आम्हाला मार्गदर्शन करतात, या मार्गदर्शनातून आम्ही अध्यापनाचं जे कार्य करतो, या अध्यापनाच्या कार्यातून आमच्या शाळेतून दरवर्षी जवळजवळ 10 ते 15 डॉक्टर, 30 ते 35 इंजिनियर आणि प्रशासकीय सेवेमध्ये विद्यार्थी जात असतात आणि त्यांनी आमच्यावर असेच प्रेम दाखवतात. आजच आमच्या चॅनलचा जे वार्ताहर आहे अशोक झलारे हा आमचाच विद्यार्थी आहे. जनतेचा आवाज या चॅनलखाली तो काम करतो आहे आणि आम्हाला अभिमान आहे. असेच शिक्षक होते तर त्यांनी आपला जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला.